आज पुढची बातमी। महाराजांच्या पुतळ्यासाठी बजेट कोट्यवधी रुपयांचं, पण खर्च केवळ लाख रुपयांचा झाला असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। आपटे अजूनही पोलिसांना का सापडत नाही असा सवालही संजय राऊतांनी केलेला आहे। मंत्रालयाचा 6वा मजला आणि मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला हा आपटेंना लपायला सेफ आहे का असा सवालही राऊतांनी विचारलेला आहे। या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती। हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला असं तज्ञांचं म्हणणं आहे। हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं। नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही। मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करतंय? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे। आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे। मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल, मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या। मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा। नसेल तर तुम्ही अटक करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।